तिकीट वाटपात आणि सत्ता वाटपात बिझी असल्यामुळं जुन्नर वन विभागाने बिबट्याच्या संदर्भातला दिलेला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवला नाही। मध्यंतरी दादा आमच्याकडे अजितदादा आले होते जुन्नर मध्ये, तेव्हा दादांनी टिंगलीच्या सुरात असं सांगितलं, साहेब नसबंदी झाली तर सरकार गडगडतं। आता त्या 8 वर्षाच्या लेकराच्या आईच्या नजरेत नजर घालून तुम्ही हाच प्रश्न विचारणार का? ज्या आईने अंत्यसंस्कार केले त्या 8 वर्षाच्या लेकरावर, ती त्या माऊलीच्या डोळ्यात डोळे घालून बोला ना। त्याच्या आधी 3.5 वर्षाचं एक लेकरू, बाप असं रक्तबंबाळ झालेलं लेकरू घेऊन आला होता उसाच्या वावरातून, त्या बापाच्या नजरेत नजर घालून बोला ना। तुम्ही म्हणता एवढा निधी देतो तेवढा निधी देतो, अरे त्या निधीवरून आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरून जर आमच्या लेकरांच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील तर काय चाटायचा आहे का तो निधी? तुम्ही सांगता पाहिजे तेवढे पिंजरे देतो, अरे 20 पिंजरे आले दादा, फक्त 400 बिबटे आहेत। आमची लहान लहान लेकरं, आमचा शेतकरी जेव्हा वावरात पाणी द्यायला जातो, एवढे ताकदवर नेते ना तुम्ही। अरे एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यापेक्षा दिवसा 3 फेज लाईट देऊन दाखवा ना। ते केरळ सारखं छोटस राज्य, त्या केरळ सारखं छोटस राज्य, तिथं हत्तीचा त्रास आहे, तिथं ते राज्य आपत्ती घोषित करतं। तुमच्या मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्री महोदय, तुम्हाला सुद्धा पत्र लिहून याची विनंती केली आहे। राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे, राज्य आपत्ती घोषित करा। शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या 4 तालुक्यांमध्ये 400 ते 500 बिबटे दादा। टिंगलीच्या सुरात नसबंदी केली तर सरकार गडगडतं म्हणता दादा। त्या माऊलीच्या नजरेत नजर घाला, जिचं 3.5 वर्षाचं, जिचं 8 वर्षाचं लेकरू हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतं, आणि मग हेच वाक्य बोलून दाखवा दादा। आणि ही चूक आहे आमची। या चुकीसाठी तुम्ही आम्हाला आव्हान देता पाडून दाखवतो म्हणून। मग खासगीतल्या जशा गोष्टी सांगताना दादा, तशा जाहीरपणे घेतलेल्या बैठकांचे सुद्धा अहवाल द्या ना। खरं सांगा, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारला पहिलं सादरीकरण कसं झालं? दादा कदाचित शब्दाला पक्के असलात तरी तुमच्या उमेदवाराची गोची होईल, कारण 2018ला झालेला डीपीआर हा सादर केलाच गेला नव्हता। दादा त्याची तारीख लिहून घ्या, 4 जून 2020 तुमच्या दालनात पहिली बैठक झाली आणि पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं सादरीकरण झालं। दादा याचंही उत्तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला द्या की इंद्रायणी मेडिसिटीचे प्रेझेंटेशन किती वेळा आपल्या समोर झाले आणि मग हा प्रकल्प का पुढे गेला नाही? दादा शिवसंस्कार सृष्टीचं सादरीकरण किती वेळा आपल्या दालनात झालं आणि तरी सुद्धा आपण त्याला पुढे जाऊ दिलं नाही? हे सगळं का केलं याचं उत्तर एकदा द्या। आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो की बघ, आमची चूक फक्त एवढीच होती का की तुम्ही विचारलत माझ्या पक्षात ये, तुम्ही विचारलत माझ्याकडून उमेदवार हो, आणि मी हात जोडून सांगितलं व्यक्तिगत तुमच्याविषयी आदर आहे दादा, पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही। हा स्वाभिमान आम्ही जपला, ही आमची चूक। आणि म्हणून तुम्ही 12-12 सभा घेताय। दादा घ्या सभा, घ्या 12-12 सभा घ्या, वाटजे तेवढे आरोप करा, पण जो संस्कार आहे ना, हा संस्कार सोडून चालणार नाही। कारण प्रत्येक ठिकाणी घर असतं, त्या घरात एक बाप माणूस असतो, त्या बाप माणसानं कष्टानं घर उभं केलेलं असतं, छप्पर तोलून धरलेलं असतं, घरातल्या प्रत्येकाला सुखाचे 4 घास मिळावेत म्हणून अहोरात्र तो राबला असता। माझा कांदा उत्पादक शेतकरी सप्राच्या घरातून स्लॅबच्या घरात गेला ना, तो या बाप माणसामुळे गेला। माझा रांजणगाव एमआयडीसीच्या परिसरातला तरुण स्वाभिमानानं उभा राहिला ना, ती एमआयडीसी या बाप माणसामुळे आली। माझ्या सर्वसामान्य जी जिरायती शेती होती ती बागायती झाली ना, ती या बाप माणसामुळे झाली। आमच्या अंगावरचे कळकट कपडे 50 वर्षांपूर्वीचे आज स्टार्चचे कपडे घालून आम्ही फिरायला लागलो ना, ते या बाप माणसामुळे फिरायला लागलो। अरे आमच्या प्रत्येक घासावर ज्या बाप माणसाची कृतज्ञता लिहिली आहे दादा,
त्या बाप माणसाची साथ हा अमोल कोल्हेच काय ही माझी स्वाभिमानी जनता कधी सोडणार नाही एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून सांगतो मायबाप आहो, शेवटची एवढीच विनंती करतो, ईव्हीएम वर 2 नंबरला बटन आहे आपलं. किती नियतीने खून दिली आपल्याला, नियतीनेच सांगितले. त्यामुळं 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.